सर आज चौथी चक्करच राहली सिल्लोडमध्ये, काय सांगाल? सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची ताबडतोब इथून हकालपट्टी करण्याची मागणी मी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. लतीफ पठाण खूप बनवाबनवी फसवाफसवी करत आहे. आम्हाला कागदपत्र न मला दिले न मंत्रालयाला. माहिती अधिकाराखाली शेवटी त्यांनी सांगितलं 65,700 कागदपत्र 1,31,500 रुपये आम्ही भरले. आता म्हणतायत की 22,000 कागद गायब झाली. 43,000 कागद दिली. ठीक आहेत. या त्यांनी 2600 अर्जदारांचे पेपर दिले. मी फक्त 400 पाहिले. त्यातनं 362 यांनी फक्त आधार कार्ड पुरावा दिलाय. फक्त 112 यांचा आधार कार्डवर जन्मतारीख वेगळी आहे आणि यांनी अर्जात दिलेली जन्मतारीख वेगळी आहे. म्हणजे विचार करा, जर 2006 तर पूर्ण होणार तरी लतीफ पठाण आणि सिल्लोड मधल्या जे कोणी अक्का आप्पा पॉलिटिकल गॉडफादर आहेत त्यांनी किती मोठा घोटाळा. सिल्लोडचं दुसरं मालेगाव आम्ही होऊ देणार नाही. सर जी प्रक्रिया सुरू आहे प्रशासकीय अत्यंत शांतपणे चालू आहे आणि कुठल्याही प्रकारची ठोसाची आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही. आणि आपण मागेच म्हटलं होतं की राज्यातील सर्वात मोठा घोटाळा सिल्लोड तालुक्यात. सिल्लोड ही दुर्दैवी गोष्ट आहे. यांनी पठाणनी ते दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्याला इनडिरेक्टली पाठिंबा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. आता मंत्रालयात पण हे लक्षात आलेले आहेत म्हणून उच्च अधिकारी डायरेक्ट इथल्या तपासावर आजपासून लक्ष देणार आहेत. आता केंद्रात मी जे नॅशनल रजिस्ट्रार गृह मंत्रालयाला तक्रार केली होती त्यांची पण नोटीस आली आहे महाराष्ट्र सरकारला. त्यांनी तपास सुरू केला आहे. आता परत एकदा जिल्हाधिकाऱ्याने बनवाबनवी करायचा प्रयत्न केला आहे. पण पठाण तर जेलमध्ये जाणार, पण जिल्हाधिकारी पण इथे राहणार नाही. तेवढं मी सिल्लोडच्या लोकांना प्रॉमिस करतो.